मुंबई शुक्रवार 15 मे रोजी दुपारी 12:30 वाजता उन्हात उभे राहिल्यास आपलीच सावली नेमकी पायाखाली येणार असल्याचे खगोल अभ्यासक दाखरू सोमन यांनी सांगितले. तर ठाणे डोंबिवली कल्याण बोरिवली येथे हाच अनुभव शनिवारी 16 मे रोजी दुपारी 12:30 वाजता घेतलाय. ठाण्यातील भगवती विद्यालयाच्या मैदानात मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग व डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन यांच्या सौजन्याने शून्य सावली दिवस प्रात्यक्षिक दाखवण्यात आलाय. यावेळी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी या शून्य सावली दिवसाचा अनुभव घेतला असून या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. यावेळी भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस डॉक्टर राजेश मडवी, नगरसेविका प्रतिभा मडवी, खगोल अभ्यासक दाखरू सोमन यांच्यासह नागरिक, लहान मुलं, विद्यार्थी व इतर संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याविषयी अधिक माहिती देताना खगोल अभ्यासक दाखरू सोमन म्हणाले की उत्तर गोलार्धातील कर्क वृत्त ते दक्षिण गोलार्धातील मकर वृत्त यामधील प्रदेशातूनच हा अनुभव घेता येऊ शकतो. वर्षातून 2 वेळा सूर्य मध्य आणि दुपारी बरोबर डोक्यावर येतो. दुसरा दिवस जुलै महिन्यात पावसाळ्यात येत असल्याने अनुभव घेता येत नाही. आपल्या गावच्या अक्षरशः इतकी सूर्याची क्रांती झाली की त्या दिवशी दुपारी सूर्य बरोबर डोक्यावर आल्यावर शून्य सावलीचा अनुभव घेता येतोय. दरम्यान ठाण्यात अशा विज्ञान परिषद उपक्रमाला अजून प्रोत्साहन देत महापालिकेनं देखील सहभाग मिळायला हवा. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या सहभागाविषयी येणाऱ्या काळात योग्य कार्य करत महापालिकेच्या सहकार्याने युवा पिढीसाठी असेच अनेक विज्ञान परिषद उपक्रम राबवणार असल्याचं डॉक्टर राजेश मडवी आणि नगरसेविका प्रतिभा मडवी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग आणि आपले खगोल शास्त्रज्ञ दाखरू सोमन सर आणि त्यांची टीम खरंच हा स्तुत्य उपक्रम आहे. सावली आपल्याला त्यांनी प्रात्यक्षिक दाखवलेला आहे. मी असं आव्हान करीन ठाणे महानगरपालिका किंवा इतर, आपण फक्त गटार पायवाटांच्या मागे न लागता विज्ञान हा फार महत्त्वाचा विषय आहे. आणि तुम्ही इतर जी प्रगत राष्ट्र आहेत त्यांचा खूपसा निधी हा फक्त या रिसर्चसाठी ते वापरतात. अजून आपल्याकडे तेवढी रिसर्चसाठी तेवढी अमाऊंट ठेवली जात नाही. तर पुढे काय होईल आणि भविष्यात आपल्याला कसं प्लॅनिंग करता येईल यासाठी हा विज्ञानाचा विषय, रिसर्चचा विषय खूप महत्त्वाचा आहे. आणि सरकारने नक्कीच याची दखल घेऊन यासाठी विशेष निधी आणि सरांसारखे पूर्ण महाराष्ट्रात देशात जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना एकत्र करून या विषयावरती भर दिला पाहिजे. आज रविवारी झिरो शॅडो डे होता, म्हणजे सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर येणार होता आणि तो 12:35 सूर्य डोक्यावर आला आणि त्यामुळे सावली पायाखाली गेली. हे दृश्य बरेच लोकांनी, विज्ञानप्रेमींनी इथे अनुभवलं. मराठी विज्ञान परिषद आणि फाउंडेशन त्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता. डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन याच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित, त्यांचे मी आभार मानतो, कारण हे मैदान उपलब्ध झालं आम्हाला आणि हा कार्यक्रम उत्तम रीतीनं विद्यार्थी, विज्ञानप्रेमी यांना पाहता आला. आणखी एक आनंदाची गोष्ट, ठाणे जिल्ह्यातील पहिलं तारांगण शहापूरला झालेलं आहे. ते सुद्धा पाहावं, तिथल्या दुर्बिणीतून लोकांनी पाहावं. लोणार अश्विनी विवर 52,000 वर्षापूर्वी 60 मीटर लांबीचा 20 लाख टन वजनाचा दगड महाराष्ट्रात लोणार इथे पडला. तर तिथे 2 किलोमीटर व्यासाचं विवर आहे आणि पाणी आतमध्ये, त्याचं 10.5 pH आहे. ते लाल लिटमस पेपर बरोबर निळा होतो आणि अनेक प्रयोग तिथे करता येतात. तिथे जायला पाहिजे, शहापूरला तारांगणाला भेट द्यायला पाहिजे. आणि विज्ञान विषयक कार्यक्रम ठाणे नगरीमध्ये होत आहेत आणि डॉक्टर राजेश मडवी यांनी जे आम्हाला सहकार्य दिलं मराठी विज्ञान परिषदेला, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद. आज शून्य सावली दिवस आहे आणि आम्हाला खगोल तज्ज्ञ दाकू सोमन सरांनी संपर्क केला आणि राजेश मडवी फाउंडेशन आणि सोमन सर यांच्या वतीने आपण इथे आज भगवती मैदानामध्ये शाळेच्या हा शून्य सावली दिवस आपण अनुभवलेला आहे. खरंच महानगरपालिकेने हा मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सहभाग घ्यायला पाहिजे होता. याच्या पुढे मी नक्कीच प्रयत्न करेन महापालिकेचा कसा संपर्क, सहवास अशा कार्यक्रमाला, वैज्ञानिक कार्यक्रमाला लाभेल
त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन आणि दाखरू सोमण सरांचा आम्ही खूप आभार मानू. त्यांनी खूप छान माहिती दिली सर्वांना आणि कसं विज्ञानाशी जोडलं गेलं पाहिजे. विज्ञान परिषद आहे ठाण्यामध्ये, जास्तीत जास्त जणांनी कसं जोडलं पाहिजे यासाठी आम्ही पण नक्कीच प्रयत्न करू.